सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी 24-25साठी काही घटकांची लेखी परीक्षा झाली, आन्सर की आली, पण त्याच्यामध्ये काय तफावत आहे, त्याच्यावरती ऑब्जेक्शन आणि सगळ्या गोष्टी. त्याच पद्धतीनं उरलेले जे घटक आहेत, जे लक्षवेधी ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये मग मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर घटकांची लेखी परीक्षा, पेपर कसा असेल, कशा पद्धतीने येणार आहे, आज जसे की बाकीच्या जिल्ह्यांचा आला त्याच पद्धतीने पॅटर्न असणार, रेशो असणार आहे, असे हजारो क्वेश्चन पोरांच्या डोक्यामध्ये तयार झालेले आहेत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की सीपी मुंबई महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त अपडेट आपण सीपी मुंबईवरती पाठिंबाच्या पोलीस भरतीला दिलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं याही भरतीसाठी सुद्धा आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्यासाठी आता व्हिडिओ बनवणार आहोत. लक्षात ठेवा, जे जे सीपी मुंबईसाठी आहेत, पुण्यासाठी आहेत किंवा जे जे मोठे मोठे जिल्हे आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा, पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तर तुम्हाला आपले व्हिडिओ सगळे दिसतील. आता पोलीस भरतीच्या बाबतीत मुंबई पोलीसचा सगळ्यात महत्त्वाचा कट ऑफ कसा लागेल, पहिला प्रश्न. जसं की पुण्याचा लागला त्या पद्धतीने मुंबईचाच लागणार आहे का, किंवा किती जण पात्र होतील, किंवा स्पर्धा कशा पद्धतीने असणार आहे, पेपर कशा पद्धतीने असणार आहेत आणि पेपर कधी होईल, हा सगळा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच पद्धतीनं पुण्यात सुद्धा काही क्वेश्चन होते, त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. सो एकत्रित हा व्हिडिओ शेवटून बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सो बाकीचं जर तुम्ही पेपर बघितला तर कायमस्वरूपी सांगतोय त्याच पद्धतीनं 60 ते 70% इझी, जवळजवळ 20-25-30% हा मॉडरेट आणि 10% हार्ड लेवलचे क्वेश्चन हे पेपर पॅटर्ननुसार असतातच असतात. समजा सगळेच पेपर सोपे काढायचे म्हटले तर मग सगळे स्टॉपर होतील आणि सगळ्यांमध्ये परत ते एज मॅटर यायचे, म्हणजे एज फॅक्टर येईल, परत एज्युकेशन फॅक्टर येईल, मग कुणाला घ्यायचं, छोटे आहेत त्यांना काढायचं, मोठे आहेत त्यांना घ्यायचं, हे सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टी करायला डिपार्टमेंटला वेळ नाही आहे. त्यामुळे पेपर सेट करत असताना काही प्रश्न असे असतात की तिथं मुलांच्या जाणीवपूर्वक दांड्या उडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जसं की पाठिंबाच्या भरतींमध्ये आपण मार्गदर्शन करत आलो किंवा ह्या भरतीमध्ये तुम्हाला मी सांगत होतो की एक प्रत्येक विषयाचे बेसिकली 3 ते 4 क्वेश्चन हे हार्ड लेवलचे असणार आणि 3 चौक 12 ते 16 प्रश्न हे हार्ड असणारच असणार आहेत. सो अशा पद्धतीनं 16 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन जर हार्ड आले तर मग 100% कट ऑफ हा 80 मार्कांच्या आसपास, म्हणजे फिजिकल लेखीचा विषय जो आहे तो 80च्या आसपास असं मार्क पडायला सुरुवात होतात जास्तीत जास्त करून. आणि ज्यानं खूप सारा अभ्यास केला आहे, ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे, ज्याला कोणता सोर्स वाचायचा आहे किंवा काय करायचं आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत, जसे की 19 पासून 21ची पोलीस भरती, 22-23 आणि 24-25ला काय विचारू शकतात, ह्या गोष्टी ज्याला माहीत आहेत त्यानं 92-95 सुद्धा स्कोर केलेत. आपले विद्यार्थी आहेत, आपल्याला मेसेज खूप सारे आलेत. आपण फायनल निकाल दाखवूयात. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपला निकाल असतोय, यावेळी 100+ निकाल हा तुम्हाला दिसून येणार, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय, शेवटच्या टप्प्यात आहोत. सीपी मुंबई, पहिली गोष्ट, सीपी मुंबईचा कट ऑफ हा पुण्यासारखा लागेल का? यावेळी सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी ॲडव्हर्टाईज पडली त्यावेळी जागांचं विश्लेषण करताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्यावेळीची स्पर्धा, ह्यावेळीचा कट ऑफ हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लागणार आहे. बिकॉज ही जी स्पर्धा आहे ती 40% छोट्या जिल्ह्यांमध्ये डिवायडेड झाली आणि 60% जे 8 घटक आहेत, जसे की मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, जेव्हा जे काय असेल ते असेल, अशाच 8 घटकांमध्ये ही स्पर्धा डिवायडेड झालेली होती. आणि मग काही ठिकाणी असं दिसून आलं की छोट्या छोट्या जिल्ह्यांचं सांगतोय, मग आपण मोठ्या जिल्ह्यांचं बघूया की सुरुवातीला 1-2 जिल्ह्यांचे कट ऑफ कमी लागले, सगळे खुश झाले. नंतर अमरावतीचा कट ऑफ जास्त लागला, नंतर सगळे घाबरून गेले. परत आणि पुण्याचा कट ऑफ, काही कास्टचा कट ऑफ, ओबीसी वगैरे 26 आणि बाकीचे जे काही ते 29, 28, 32, 34 अशा पद्धतीने कट ऑफ लागलेले आहेत. आणि काही कास्टचा हा जास्त लागलेला आहे, म्हणजे अपेक्षेपेक्षा बाहेर. ह्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे जी स्पर्धा डिवायडेड झाली ती स्पर्धा डिवायडेड होता होता प्रत्येक कास्ट सुद्धा डिवायडेड झालेली आहे. म्हणजे एससी कास्ट असेल तर कोणी मुंबईला भरलाय, कोणी पुण्याला भरलाय, कुठे जागा जास्त आहेत तिकडे भरले आणि कुठे जागा कमी जास्त आहेत तिकडे त्या पद्धतीने त्यांनी डिवायडेड झालेले होते. सो प्रत्येक कट ऑफ कास्टचा हा वेगळ्या पद्धतीने लागणार आहे, म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. आता विषय सगळ्यात महत्त्वाचा, सर पुण्याचा कट ऑफ लागला त्याच पद्धतीनं मुंबईचा लागू शकतो का? येस, 100%. ह्याच्यामध्ये लय तर 1 ते 2 मार्कांचा फरक होईल, अदरवाईज 100% अशाच पद्धतीनं मुंबईचा सुद्धा कट ऑफ लागेल. काही कास्टचा कट ऑफ हा पूर्ण खाली येण्याची शक्यता जोरात आहे. त्यामुळे पाठीमागं पण सांगत होतो की 26, 28, 30 पडल्यात म्हणून खचून जाऊ नका. 100% लेखीची तयारी करा. 90, 92, 95 मार्क घ्या, लेखीमध्ये तुम्ही येणार.
ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. आता काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर मला 47 स्कोर आहे आणि लेखीला 40 पडलेत 50 पडलेत, कसा होईल सांगा सिलेक्शन, हा पण एक विषय आहे. सो ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. त्यामुळं वेळ अजूनही तुमच्या हातात आहे. मुंबईला अजूनही वेळ आहे. ह्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रावर सांगितलं होतं 15 तारखेच्या आसपास हे मुंबई डिपार्टमेंटचं परिपत्रक यायच्या अगोदर सांगितलं होतं की 15 तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा होणार आहे. आणि सेम त्याच पद्धतीनं परिपत्रक आलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यात त्यांनी एप्रिलचे घेणार आहेत. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसा पुण्याचा कट ऑफ लागला पुणे शहरचा, तसा मुंबईचा लागेल का? 100% त्यापेक्षा सुद्धा कमी लागेल काही कास्टचा, आणि काही कास्टचा 1 ते 2 मार्कांनी पुढे लागेल. बाकी काही नाही आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका. पूर्ण सोशल मीडिया इथं तुम्हाला घाबरवायला बसले. लक्षात ठेवा, सोबत असणारे हात कमी आहेत. त्यामुळं आपलाच हात आपल्या हातामध्ये पकडून पुढे जाण्याची जो तयारी ठेवतोय तो 100% जिंकतोय. कारण की हे दोन्ही हात तुझे आहेत. हा हरवू शकतोय आणि हा जिंकू शकते असं नसते. हाच हरवू शकतात दोघं पण, आणि हेच दोघं तुम्हाला जिंकू शकतात. त्यामुळं या हातांमध्ये खूप ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग तुम्ही आता लेखीला करून घ्यायचा आहे 100%. सो हारलेला डाव सुद्धा जिंकायचा असेल तर लेखीमध्ये इतिहास करण्याची ताकद आता ठेवा. समजलं काय म्हणतोय? सो एक गोष्ट क्लिअर झाली की सेम पुण्याप्रमाणे मुंबईचा कट ऑफ लागणार, यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार. मग जसं सांगितलं त्याच पद्धतीनं 15 तारखेच्या आसपास ती लेखी परीक्षा होऊन जाईल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं टेन्शन अजिबात कोणी घेऊ नका. 1 महिना कमीत कमी तुमच्याकडे आहे. 100% अभ्यास करता येतोय. फक्त सोशल मीडियापासून लांब राहा. जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आणि 100% अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आता शेवटच्या टप्प्यात आहोत. काय करायचं, कसं करायचं, किंवा जे काय माझं संस्था ते पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. पण आता सगळ्यात चर्चेचा विषय तो म्हणजे पुणे आणि मुंबईचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे. मी हेच सांगितलंय की ज्यांनी ज्यांनी अभ्यास करत आहेत त्या मुलांसाठी सूचना देतोय की शेवटच्या टप्प्यामध्ये आहात. बाकीच्या सगळ्या जिल्ह्याचे तुम्ही पॅटर्न बघू शकताय कशा पद्धतीनं. यामध्ये मॅथ्स, रिझनिंग हे सेम त्याच पद्धतीने असणार आहे. झाले तर डिजिट चेंज होतील, गणित फिरवलं जाईल, बाकी काहीच नाही. वेगळं पण काहीच नसणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं 50% जो पर्शन आहे तो परत सांगतो की त्याच पद्धतीने असणार आहे. सो मराठी ग्रामरचा एक विषय, हार्ड लेवलचे वर्ग 2 लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं मुलं घाबरून गेलेत, मुली घाबरून गेल्यात. यासाठी पहिल्यापासून सांगतोय की आपली जी PDF होती त्या PDF मध्ये आम्ही का तयार केले वर्ग 2 वर्ग 3चे, कारण की इथं कॉम्पिटिशन कमी करायला, कट ऑफ कमी करायला समिती बसलेली आहे. आणि हे 4-4 प्रश्न तुम्हाला हार्ड टाकतात प्रत्येक विषयामध्ये आणि तुमची दांडी गोल करतात. सो अशा पद्धतीनं पुणे आणि मुंबई हे जे मुलं मुली असतील त्यांनी पहिला सबस्क्राईब करून घ्या चॅनल. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यांना वर्दी हवी आहे त्यांच्यासाठी एक ग्रुप तयार केलेला आहे टेलिग्रामवरती. त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करूच आहे. त्याच पद्धतीनं ज्या मुलामुलींना की सर मला फिजिकलला एवढे मार्क पडलेत, आमच्या कास्टसाठी एवढ्या जागा आहेत, तर मला लेखीला किती स्कोअर करायला पाहिजे वगैरे वगैरे, ज्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही मार्गदर्शन हवं आहे त्यांनी लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. विनंती करतोय की मेसेज करत असताना संपूर्ण नाव, भरतीचा जिल्हा, तुमच्या कास्टला जागा, फिजिकलचा स्कोर आणि फिजिकलचा कट ऑफ तुमच्या कास्टचा किती लागला होता हे टाकायला विसरू नका. नाहीतर नाव टाकत नाही, मुलगा आहे मुलगी टाकत नाही, नुसता मेसेज करतोय आणि झाला विषय. अरे एवढा आळसपणा का? कारण की जवळजवळ आतापर्यंत 3,500 मुलांना रिप्लाय दिलेत आपण. अजून सुद्धा खूप सारे मेसेज पेंडिंग आहेत. सो एवढं रिप्लाय देत असताना तुला प्रत्येक एका मुलग्याला जर असे 2-2 मिनिटं जर दिले तर मग 3,500 पोरांना द्यायचे किती वेळ? भरती संपून जाईल, पुढच्या भरती येतील. त्यामुळं रिप्लाय करत असताना प्रॉपर रिप्लाय करा. मी जेवढं सांगतोय तेवढा स्कोअर घ्यायचा, 100% लेखीला पात्र होणार, शंकाच नाही. समजलं काय म्हणतोय? सो तुम्ही काटाव असाल तर काटाव आहे म्हणून सांगतोय. जर तुम्ही मला होतच नसेल तर नाही म्हणून सांगतोय. कारण की 2 मिनिटं राग काय फरक पडत नाही. पण 2 मिनिटांमध्ये लक्षात ठेवा, पाठिंबाच्या वेळेला काही आपल्या मुली अशा होत्या ज्यांचा स्कोअर ह्यावेळी 95 झाला लेखीला आणि फिजिकलचा 45. अशा पद्धतीने 140च्या आसपास आपल्या मुली गेलेल्या आहेत. पाठिंबाच्या भरतीला हारलेल्या मुली सांगतोय. सो अशाच पद्धतीने मुलांचा सुद्धा इतिहास आहे. सो यावेळी 100+ निकाल तुम्हाला टेलिग्रामवरती दाखवतोय 100%. त्यामुळं ह्या चॅनलला आपल्या हलक्यात कोणी घेऊ नका. कारण इथं जे ट्रूथ आहे, जे खरं आहे तेच सांगितलं जाते. बाकी इतर लोकांसारखं असं होणार तसं होणार आणि गुंतवून ठेवणार, नो मॅटर. आपल्याला तसलं तुमच्यात गुंतायला सुद्धा आणि तुम्हाला पुढचं चुकीचं मार्गदर्शन करायला वेळही नाही लक्षात ठेवायचं. कारण ऑफलाईन बॅचेस चालू आहेत. जवळजवळ 8-10 तास आता उभं राहून टीचिंग चालू आहे. दिवसाची रात्र करायला सुरू आहे. भरपूर मुलं आपली लेखीला क्वालिफाय झालेली आहेत. आता निकाल हा फायनल दाखवायचा आहे. फिजिकलला मापजन झाले होते प्रत्येकाने 2-4, 5-6 पोरं एवढे मार्क झाले तेवढे मार्क झाले म्हणून. काल पुण्यालाच माझे 8 ते 10 मुली बसलेत. मुलांचा विषय अजून लांब आहे. सो मुंबईचा निकाल बघा आणि पूर्ण महाराष्ट्राचा फायनल दाखवतो नंतर, आता नाही बोलत. सो फायनल निकाल हे दाखवून द्यायचं असतात.
इथं फिजिकलला एवढे पडले म्हणून मगाशी सांगितले की 48 आणि 47 आणि 50 पैकी 50 स्कोर झाला आणि 50 मार्क पडल्यात, सर माझं होईल का? तर कसं होईल तू सांग. सो अशा पद्धतीनं गोंधळून जाऊ नका. योग्य मार्गदर्शक सोबत ठेवा, त्याच्यासोबत कट्टर राहा, प्रामाणिक राहा, निष्ठा करा, तर तुम्ही 100% वर्दीमध्ये येणार आहे. सो हे शेवटच्या टप्प्यामध्ये पुणे, मुंबई असेल किंवा ठाणे बिणे जे काय असतील ह्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन होणार आहे. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला तर होणार आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन केला तरी सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. सो ज्यांची आता फिजिकलला स्कोर आलाय त्यांनी तर आपल्याला जे मार्क आहेत त्या नंबरवरती व्हॉट्सअप करतील, पण पूर्ण माहिती द्या तरच रिप्लाय भेटणार आहे. अर्धा करू नका, रिप्लाय भेटणार नाही, कारण तेवढा वेळ पण नाही आहे. सो ज्याला आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहात, तुम्ही पुणे, मुंबई, ठाणे कुठेही असाल, तुमची एक्झाम राहिले तर एक काम करा. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ही 15,000ची जी PDF आहे जी स्वतः तयार केली, त्या PDF मधले ह्यावेळीचे प्रश्न तुम्ही बघितलात तर 70% ते 72% पेपरला प्रश्न आपल्या PDF मधले आलेले आहेत. मॅथ्स रिझनिंगचा तर विषयच नाही आहे. वेन आकृती आणि हे ते सगळं सेम आहे, सेम, वेगळा काहीच विषय नाही. फक्त गाय आहे तिथं ससा आणि ससा आहे तिथं गाय, अशा पद्धतीने फक्त मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, डिजिट चेंज होतील, पॅटर्न तोच राहील, गणित तेच राहील, वेगळं काहीच नाही आहे. सो विचार करा, एवढं मोठं जर पेपरला जर प्रश्न येत असतील तर मग तुम्ही जिंकणार की हारणार तुम्ही ठरवायचं. सो अजूनही वेळ आहे. तुम्हाला ही जर PDF हवी असेल तर लवकर एक काम करावं लागतं. ह्या PDF मध्ये 15,323 प्रश्न आहेत आणि PDFची पेजेसची संख्या 2100+ आहे. आणि त्याच पद्धतीनं या PDF मध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीतील 36 जिल्ह्याचं मार्गदर्शन केलंय. सोबत पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्याच्या सगळं सोबत सगळेच्या सगळे विषय, मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, JKGS असेल, तांत्रिक प्रश्न असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न असतील आणि त्याच पद्धतीने 1984 पासून ते 2023-24 पर्यंत वर्ग 2 आणि वर्ग 3 लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत. तेच गेम चेंजर ठरत आहेत आणि मग म्हणून आपली मुलं ही जे आहेत ते फायनल कटऑफमध्ये बसत आहेत. सो अशा पद्धतीने ही चर्चेची महाराष्ट्रातील गाजलेली PDF हिचा रेट आहे 799 रुपये आणि आपण देतोय फक्त 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. आपला स्टाफ तुम्हाला ही PDF सेंड करेल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. सो लवकर वेळ न घालवता PDF घ्यायच्या. सो एकंदरीत जी महाराष्ट्र पोलीस भरतीतील जे उरलेले जिल्हे आहेत त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं कट ऑफ कसा लागेल, काय लागेल, पेपर कधी होणार आहे, हे सगळी मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या व्हिडिओसाठी 100% स्टे ट्यून. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ह्या लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.